आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एकामध्ये की बाबा आपले साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार, किती वेळ होते साहेब येतील, रेस्क्यू करतील, आम्हाला नेतील तिकडे. शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे. त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर येथे तातडीने पोहोचले. तेथे पोहोचताच विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पर्यटकांची विचारपूस करून लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असे सांगितले. आपुलकीचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीने त्यांच्यात निर्माण झाला. काय म्हणाले पर्यटक पाहूयात. आपले लोक इकडे आहेत. यायला पाहिजे. बोललो गरिबांचे नाथ पण आज अडचणीवर मात करणारे पण नाथ आहेत. आमच्यासाठी वैयक्तिक आलात तर आमचं धन्यवाद. खरंच प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही बऱ्याच लोकांची बरेच वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले, त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडंसं ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटला किंवा बोलतोय, आता बोलतोय नुसतं फोनवर, पण मग ते मला पण राहवलं नाही. मला पण म्हटलं आपलं आपण प्रत्यक्ष गेलं पाहिजे. आणि याला पण लहान मुलांना वाईट कळतात, त्या पण म्हणतात न्यूज बघून त्याला कळतं का मारलं त्यांनी त्या लोकांना, आपण कधी जाणार घरी, आपलं विमान कधी येणार. मला शिंदे साहेब म्हणजे आम्ही इथं राहिलो 3 दिवसाचा सीन होता. काश्मीरच्या लोकांनी सांगायचे की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही. सर मला 2 स्पेशल म्हणजे काश्मीर लोक त्यांनी आम्हाला एवढी मदत केली, म्हणजे अगदी फॅमिली घरचे लोक अशी मदत. बरोबर. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण आपल्याला खूप धन्यवाद मानलं पाहिजे. आमच्या डोक्यात आहे. मला शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे. त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले. आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले. त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी, पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे. सुखरूप असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली माणसं आणि साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एकामध्ये की बाबा आपले साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार, किती वेळ होते साहेब येतील, रेस्क्यू करतील, आम्हाला नेतील तिकडे, आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचते साहेबांसोबत. खरं खूप मोठी गोष्ट होती आम्हाला मला तर खूप दुःख वाटते की ते सगळं झालं ते, आणि आपले महाराष्ट्राचे लोक सुद्धा त्यासाठी होते. पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपल्या महाराष्ट्राचे खरंच साहेब आले त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे. खरं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की साहेब आहेत, सो मी इथे सुखरूप आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.